स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण तेच आपलं प्रश्न राहील, 4 ऑप्शन राहील, 3 ते 5 सेकंड मिळतील। चेक करा काय येतं काय नाही। हे सगळे प्रश्न PYQ आहेत, सगळे अपडेटेड आहे। याच्यामधले जे प्रश्न तुम्हाला विचारलेले ग्रामसेवकला, त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नामध्ये भाषांतर चेंज होतं, पण कसं भाषांतर चेंज होतं, कसं प्रश्न विचारू शकता ते देखील या प्रश्नामध्ये आपण डिस्कस करत जाऊ। आता पाठीमागे आता कृषी सेवकच्या परीक्षेला काय झालं, भाषांतर चेंज होणार काय झालं, कोणी मनावर घेतलं नाही। आता मी काय करणार, प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला भाषांतर कसं चेंज होतं ते या ठिकाणी आपण डिस्कस करू। पहिला प्रश्न पहा, पेनिसिलिन या प्रतिजीवकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पर्याय क्रमांक डी, अलेक्झांडर फ्लेमिंग। दुसरा प्रश्न पहा, बाजरीवरील गोवासी रोगास टिंबटिंब असे म्हणतात? पर्याय क्रमांक सी, केवडा। आता ह्या प्रश्नामध्ये थोडं सविस्तर समजून घ्या। प्रश्न असा नाही येणार, तुम्हाला का सांगतो, जर काय विचारलं या ठिकाणी पहा, बाजरीवरील गोवासी रोगास टिंबटिंब असे म्हणतात, एकदम सोपे भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारत होते असं वाटतं। हे कधी झालेले प्रश्न झालेले, पण आता तुम्हाला अपडेटेड प्रश्न येईल। कसे येईल? केवडा हा रोग कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येईल डायरेक्ट। उलटून पालटून प्रश्न भाषांतर चेंज करून येईल, अशी भाषांतर चेंज येणार। पुढचा प्रश्न पहा, फुले त्रिवेणी ही कशाची जात आहे? पर्याय क्रमांक सी, गाय। सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? पर्याय क्रमांक सी, कृष्णा। महत्वाचे मुद्दे समजून घ्या। 26 दरवाजे असलेले जगातील सर्वात मोठे दगडी बांध जगातील विचारलं बरं का, जगातील सर्वात मोठे दगडी बांध नालगोंडा जिल्ह्यात स्थित नागार्जुना सागर धरण कृष्णा नदीवर बांधले आहे। पुढचा प्रश्न, आफ्रिकन टॉल ही टिंबटिंब या चारा पिकाची जात आहे। मी प्रत्येक प्रश्नाचा अपडेटेड देत नाही, पण तुम्हाला आता प्रश्नाची भाषा कशी विचारू शकता, काही महत्त्वाच्या प्रश्नाला सांगत जाईल, पण तुम्हाला आता 2-3 प्रश्न मी सांगितले कसे भाषांतर चेंज करून येऊ शकता, आणि तसे प्रश्न येत आहे परीक्षेला। आता जर तुम्ही पाठीमागे कृषी सेवकची परीक्षा पाहिली, त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळालं असेल। पर्याय क्रमांक डी, मक्का। धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे? पहा, शिरपूर पॅटर्न। फक्त तुम्हाला शिरपूर पॅटर्नवर प्रश्न येऊ शकतो, असं विचारणार नाही धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न। तुम्हाला येतो प्रश्न, पण तुम्ही काय म्हणताय की मास्तर प्रश्नाची लेवल एवढी अवघड होती की सिलेबसच्या बाहेर विचारलं होतं। भाऊ, सिलेबसच्या बाहेर कोणीच विचारत नाही, कोणतीच परीक्षा विचारत नाही, फक्त त्याची लेवल आहे ना, हार्ड लेवल विचारता। लेवल म्हणजे भाषांतर एवढं अवघड विचारता ना, तर तुम्हाला असं वाटतं की सिलेबसच्या बाहेर विचारलेलं आहे, बाहेर विचारत नाही। मी तुम्हाला आता पण सांगतो, पुढे पण सांगा, फक्त शिरपूर पॅटर्न एवढ्यावरती विचारलं ना, तुम्ही म्हणशाल अरे शिरपूर पॅटर्न असं कधी विचारलंच नाही प्रश्न, असं एवढा अवघड सिलेबस, अवघड कुठून आला प्रश्न, असं वाटून द्यायचं नाही, बेस पक्क ठेवायचं। पर्याय क्रमांक टी, जलसंधारण। खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अलीकडील काळात महाराष्ट्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे? मी हे प्रश्न रिपीटेड का घेतोय? इम्पॉर्टंट प्रश्न, एकदम इम्पॉर्टंट। रिपीटेड घेण्याचं कारण असं आहे, याच्यावरतीच प्रश्न येणार आहे भाऊ, पण फक्त तुमची भाषाची लेवल थोडी टप राहणार आहे, मग त्याच्यानं घाबरून जायचं नाही। म्हणून हे प्रश्न परत घेण्याचं कारण असं आहे की तुमच्या डोक्यात आता परत रिफ्रेश करायचं आहे मला। पर्याय क्रमांक सी, वर्षभरात जेवढे पाणी मुरते त्यापेक्षा जास्त पाणी उचलले जाते। भेंडीवरील मोझेक हा रोग कोणत्या सूक्ष्म जंतूपासून होतो? हे इम्पॉर्टंट प्रश्न बरं का। जेवढे जीवाणू विषाणूवरती प्रश्न आलेले ना, सगळे करून जा। तुमच्या परीक्षेला मी सांगतो, एवढा इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना। आता जे कृषी सेवकच्या लेवलनुसार सांगतो मी तुम्हाला, जीवाणू विषाणू, ठीक आहे, जीवाणू आणि विषाणूवरती एवढं महत्वाचं भर द्या ना, अभ्यास करा ना, तर तुमचा मार्क फिक्सच झाला पाहिजे, एवढा चांगला अभ्यास करा। पर्याय क्रमांक सी, विषाणू। भारत छोडो ठराव 1942 ने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक जनसंघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला। या संघर्षासाठी करा किंवा मरा, या ठिकाणी समजून घ्या, करा किंवा मरा किंवा करो किंवा मरो चा मंत्र कोणी दिला? पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी। गांधीजींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनात ही घोषणा अस्तित्वात आली। याच्यावरती प्रश्न येईल, लक्षात राहू द्या, विचारलेले पण आहे। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल काँग्रेसने 9 ऑगस्ट 1942 रोजी घोषणा केली। आंदोलनाने भारत छोडो च्या घोषणा दिल्या। आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? घेण्याचं कारण काय हे विचारताय भाऊ, आता पण विचारताय, कंटिन्यू विचारणं चालू याच्यावरती प्रश्न। पर्याय क्रमांक ए, प्रत्यक्ष कर। भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 अनुच्छेद 51 मध्ये किती मूलभूत कर्तव्य विहित केलेली आहेत?
पर्याय क्रमांक बी 11. सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय? आता एकदम बेसिक प्रश्न आहे बरं का भाऊ. काही जणांना नावच माहित नाही आणि दररोज दैनंदिन जीवनामध्ये माहिती. ठीक आहे, पोरींना तर माहितीच आहे. काय? सोडियम बायकार्बोनेटचे काय असतं? सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा म्हणजे कोणता सोडा? हा, शाबास. पुढचा प्रश्न. बिरी टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतो. पर्याय क्रमांक सी थायमिन विटॅमिन B1. आता बिरी ही थायमिनची कमतरता. लक्षात राहू द्या, बिरी ही थायमिनची कमतरता आहे, ज्याला सामान्यतः विटामिन बी म्हणून आपण ओळखतो. पण आता थायमिनची कमतरता असा जर प्रश्न आला, थायमिनची कमतरता कशामुळे होते, काहीतरी असा प्रश्न विचारू शकता त्यांच्या लेवलनुसार. मग चुपचाप या ठिकाणी विटामिन B1 लक्षात राहू द्यायचं. जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाकडे देतात? पर्याय क्रमांक बी भारताचे उपराष्ट्रपती. राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्याचा पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना त्यांचा राजीनामा पत्र भारताच्या उपराष्ट्रपतींना संबोधित करावे लागेल. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे भारताचे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. घटनात्मक प्रमुख आहे म्हणून त्यांना काय करावं लागेल? राजीनामा हा उपराष्ट्रपतीकडे पाठवावा लागेल. जर असं प्रश्न आला राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत तर घाबरायचं नाही. बेस पक्का आहे ना? उत्तर देऊन टाका. ॲग मार्क. आता हा प्रश्न मास्तर तुम्ही इतक्या वेळेस घेतला का घेतला? विचारला दादा, विचारतोय पण. ॲग मार्क हे मानक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे किंवा वापरले जाते? पर्याय क्रमांक हे कृषी उत्पादन. लवंग या वनस्पतीचा कोणता भाग मसाल्यात वापरला जातो? पर्याय क्रमांक सी कळी. ओल्या वेरणीसाठी पिकाची कापणी पिकाच्या कोणत्या अवस्थेत करणे सोयुक्त ठरते? ओल्या वेरणीसाठी महत्वाचे मुद्दे समजून घ्यायचं. प्रश्न वाचता वेळेस एवढे जणांना कन्फ्युज होतंय परीक्षामध्ये. प्रश्न काय म्हणतोय, कसा बोलतोय तो, त्याच्याकडे लक्ष द्यायचं, तरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कळणार. पर्याय क्रमांक बी पिकास फ्लोरा येण्यास सुरुवात झाली असताना. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक बी अकोला. भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते राज्य ठरले? पर्याय क्रमांक डी सिक्कीम. न्यू सेलर ही कोणत्या फळ पिकाची जात आहे? न्यू सेलरच्या वरती आपले प्रश्न येत आहे. पर्याय क्रमांक डी मोसंबी. पुढचा प्रश्न पहा. बोर्डो मिश्रण तयार करताना खालीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही? या नाही वरती भरपूर प्रश्न आलेले. कधी नाही बनते, कधी हाय बनते, त्याच्यावरती थोडा विचार करायचा. पर्याय क्रमांक सांगायच्या अगोदर लागत ते कोणते? मोरचूत, चुना आणि पाणी हे 3 लागते. लागत कोणता नाही? पर्याय क्रमांक सी गंधक. हे गंधक लागत नाही भाऊ. तर ते 3 मोरचूत, चुना आणि पाणी हे 3 लागते. याच्यावरती प्रश्न येतोय. आणि पाठीमागचं जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तुम्ही याच्यावरती उलटून पालटून कसं भाषांतर चेंज कसं करून की बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी कोणता घटक वापरला जातो किंवा बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कळाले. आणखीन काही उलटून पालटून प्रश्न आलेले ते आपण पुढे प्रश्न घेऊ. कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? मास्तर हा प्रश्न किती वेळेस घेता भाऊ? तुमच्या लेख रिफ्रेश करायचंय मला. हे 2-3 लेक्चर तुमच्या रिफ्रेश साठीच राहणार आहे. तुमचं माइंडसेट मला परत आणायचंय कुठं? अभ्यासावरती. पर्याय क्रमांक हे कृषीशी निगडीत आर्थिक बाबींचा अभ्यास. भात पिकातील टिंबटिंब हा प्रमुख शत्रू आहे. पर्याय क्रमांक बी खेकडा. गायीची पुढील पैकी कोणती जात कोकण विभागासाठी योग्य आहे? कोकण विभागासाठी योग्य आहे. या ठिकाणी चेंज पण करू शकता भाषांतर. कोकणच्या जागी मराठवाडा टाकतील, विदर्भ टाकतील. असं टाकल्यानंतर काय घाबरायचं नाही. थोडा विचार करायचा. कधी ना कधी तुम्ही वाचलेला असं अभ्यास चालू आहे ना, असा प्रश्न येतो, मग अभ्यास व्यवस्थित करा. पर्याय क्रमांक डी जर्सी. आधुनिक पद्धतीने केळीच्या लागवडीसाठी टिंबटिंबाचा वापर करतात. पर्याय क्रमांक हे उती संवर्धित रोपे. विदर्भात कापूस लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? पर्याय क्रमांक बी जून जुलै. 12 मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेल्या गांधींचा दांडी मोर्चा मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? मीठ सत्याग्रह ऐकलेलं आहे? शब्बाश. पर्याय क्रमांक सी सविनय कायदेभंग चळवळ. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान झालेल्या मिठाचा सत्याग्रह भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने
मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवरती लावलेल्या कराच्या हा शब्द बरं का महत्वाचा, कराच्या विरोधात इसवी सन 1930 साली घडलेला सत्याग्रह होता. त्यांना कशावरती कर लावला होता? मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवरती लावलेल्या कराच्या विरोधात हा 1930 रोजी घडलेला सत्याग्रह होता. यालाच का म्हणतो आपण? दांडी सत्याग्रह ही म्हणतो. सुब्रतो हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे हा करंट मधला. सुब्रतो कप, झिजर कप, रोव्हर्स कप, ड्युरंड कप, संतोष ट्रॉफी आणि नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सगळ्या ट्रॉफ्या एकाच याच्यामध्ये टाकून दिल्या भाऊ. म्हणजे तुमचं काय होणार या ठिकाणी एकदम शांत चित्तानं तुम्हाला समजून जाणार. याच्याबद्दल कोणताही प्रश्न आला तुम्ही उत्तर देऊ शकता. पर्याय क्रमांक डी फुटबॉल. खालीलपैकी कोण शेवत क्रांतीशी निगडीत आहे? शेवत क्रांतीशी. पर्याय क्रमांक बी डॉक्टर वर्गीस कुरियन. पशुधन खाद्यापैकी टिंबटिंब हे प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य होय. पर्याय क्रमांक सी भुईमुग पेंड. वनस्पती पेशींच्या आवरणास टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक डी पेशी भित्तिका. केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी टिंबटिंब या फळाची जात आहे. याच्यावरती किती वेळेस प्रश्न येतोय. केशर मराठवाडा विदर्भ. पहिले काय येत होतं? फक्त मराठवाडा येत होतं. पण या ठिकाणी काय टाकलं? त्यानं विदर्भ बी टाकून दिला. प्रश्नाची लेवल. मग हेच तुम्हाला प्रश्न असे अपडेटेड भेटतात. आणि तुमचं काय चाललं की प्रश्नाची लेवल एवढी अवघड आली हे सिलेबसच्या बाहेरच विचारलं. असं नसतं रे दादा. प्रश्नाची लेवल ते सगळं सारखंच असतं. ते पागल आहे का? तुम्हाला त्यांना पास करायचं, तुम्ही काय दुश्मन आहे का त्यांचे? फक्त प्रश्नाची लेवल अवघड झाली त्याच्यातून जे हुशार असेल ते प्रश्नाचं उत्तर देणारच ना, पास तर होणारच ना. प्रश्न जर सोपे आले, परीक्षेची प्रश्नाची पत्रिका जर सोपी आली तर सगळेच पास होणार. मग त्यांना काढण्यासाठी पण तेवढा त्रास होणार ना. त्याच्यातून पास करणार आहे. किती जागा आहे? 10 जागा आहे. 10 जागांसाठी 1000 जणांमधून 10 जण काढणं किती अवघड आहे. त्यासाठी पेपर हार्ड काढायचं तर साहजिक आहे ना, अपडेटेड होणारच आहे. पर्याय क्रमांक आंबा. आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे? एकदम महत्वाचे प्रश्न बरं का. जे आता मी महत्वाचे करेन ते सगळे व्यवस्थित उत्तर द्यायचं, चेक करायचं. उत्तर चुकलं तर 100% आयुष्यभर लक्षात राहणार. पर्याय क्रमांक डी फिलिपाईन्स. जमिनीतील क्षारता कमी करण्यासाठी कोणता उपचार उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक ए जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणे. काळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेल्या आहेत? पर्याय क्रमांक बी बेसाल्ट. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी टिंबटिंब हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे. हंगाम. पर्याय क्रमांक ए पूर्व हंगामी. पिपळी रेवडी व पांढरी रेवडी या कोणत्या फुलाच्या जाती आहेत? पर्याय क्रमांक बी शेवंती. भारतात किती शास्त्रीय नृत्य अस्तित्वात आहेत? एकदम महत्वाचा प्रश्न बरं का. पर्याय क्रमांक सी 8. पुढीलपैकी कोणते हास्य गॅस आहे? प्रश्नाची लेवल समजून घ्या. या लेवलचे प्रश्न येत आहे. एकदम प्रश्नाची लेवल समजून घ्या. म्हणजे हास्य गॅस कोणता आहे ते सांगायचं भाऊ त्यांना. पर्याय क्रमांक बी नायट्रस ऑक्साईड. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा असतो. ज्याला येत असेल याचं उत्तर कमेंट्स करायची, ज्यांना येत नसेल ते तुमचं उत्तर पाहून शिकून घेतील. भेटू आपण अशा पुढच्या प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.